हिंगोली जिल्ह्याला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 436 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी धरणं आणि लघु सिंचन तलावांच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही। इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर ही प्रमुख धरणं अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। हिंगोलीतील पारोळा तलावही अद्याप भरलेला नसल्यानं परिसरातील नागरिकांना तलाव कधी भरणार याची प्रतीक्षा आहे। त्यामुळे शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी जोरदार पावसाची गरज कायम आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। खरं तर हिंगोली जिल्ह्याला गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा लागली होती आणि हा झालेला पाऊस हा हिंगोली जिल्ह्यासाठी एक वरदान ठरलेला आहे। त्यामुळे कुठं ना कुठं तरी जिल्ह्यातील जे काही पाणी पातळी वाढण्यास मदत झाले। आपण पारोळा तलाव परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकता या तलावामध्ये सध्या पाणी आहे, मात्र अपेक्षित पाणी नाही, कारण दरवर्षी हा तलाव जो आहे त्या दिवसामध्ये ओव्हरफ्लो होत असतो आणि ओव्हरफ्लो झालेलं पाणी हे या सांडव्याद्वारे जे आहे तर बाहेर जात असतं आणि त्या सांडव्याचंच रूपांतर जे आहे तर धबधब्यामध्ये होत असतं। कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहिजे तसं कुठेही पर्यटन स्थळ नाहीये, त्यामुळेच या सांडव्यांच्या माध्यमातून होणारा धबधबा त्याचा आनंद हा हिंगोलीकर घेत असतात आणि आजूबाजूचे काही ग्रामीण भागातील नागरिक आहेत ते देखील घेत असतात। आपण पाहू शकता की हा संपूर्ण शिवार जो आहे त्या ठिकाणी पाणी नाहीये, कारण दरवर्षी या दिवसामध्ये यातून हे तलावाचं पाणी बाहेर जात असतं। मात्र आज गेल्या जे तलावामध्ये पाणी म्हणजे काही प्रमाणात आहे। अजूनही जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे पावसाची नितांत ही अपेक्षा जे शेतकऱ्याला लागली, कारण अशी परिस्थिती जर काही दिवस राहिली तर निश्चितच हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा सामना जो आहे तर संकट करावं लागणार आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष भिसे, पुढारी न्यूज, पारोळा परिसर, हिंगोली। कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचलंय। सध्या धरण 99.88% भरलंय। सध्याची पाणी पातळी 72.59 मीटर असून ओव्हरफ्लो पातळी 72.60 मीटर इतकी आहे। धरणातील उपयुक्त पाणी साठा 338.44 दशलक्ष घनमीटर झाला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासात विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। राज्यात 13 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढेल। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस सक्रिय होईल। राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असून 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे।